नाशिकमध्ये 1 मार्च रोजी हजारो संख्येने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढलाय। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाचक कर्ज वसुली विरोधात कर्जदार शेतकऱ्यांच्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गोल क्लब मैदानातून हा मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। OTS साठी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जात सवलत मिळावा आणि मुद्दलीतही सवलत मिळावी यासाठी हे आंदोलन चालू आहे। तरी शासनाने आणि जे राजकीय पुढाऱ्यांनी जे आम्हाला जे आश्वासन दिलं ते आश्वासन आमची पूर्तता करावी ही विनंती। ज्यामध्ये NDCC बँकेने सुरू केलेली सक्तीची कर्ज वसुली त्वरित थांबवण्यात यावी। NDCC बँकेने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सातबारावर कब्जेदारी सदरी लावलेल्या सोसायटीच्या व बँकेच्या नावाच्या नोंदणी त्वरित रद्द करण्यात याव्या। व्याज आकारणी करताना राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे NPA तरतूद लागू करावी। राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे OTS योजना NDCC बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनाही लागू करावी व शेतकऱ्यांना दिलेली सूट ही राज्य सरकारने भरून बँकेला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था प्राप्त करून द्यावी। लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे पालन करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती करावी या मागणींचे निवेदन घेऊन शेतकऱ्यांनी आज गोल क्लब मैदान या ठिकाणावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। नाशिक जिल्हा बँकेच्या जाचक वसुलीच्या विरोधात खऱ्या अर्थानं आज गोल क्लब मैदानावरून कलेक्टर ऑफिसपर्यंत जो मोर्चा निघालाय, खऱ्या अर्थानं ज्या जिल्हा बँकेनं जाचक अटी सुरू केल्यात, ज्या एका भावाला नॅशनल बँकेत जर कर्ज भेटलं तर त्याला OTS करून मिळतं आणि तेच कर्ज जर दुसऱ्या भावानं घेतलं NDCC बँकेकडून तर ते करून मिळत नाही। ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे। परंतु आमचं शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की ह्या ज्या जाचक अटी तुम्ही लावताय या बंद करून आणि आम्हाला नॅशनल बँकेच्या OTS प्रमाणे नाशिक जिल्हा बँकेचंही OTS करावं याच मोर्चामधून एवढंच सांगायचं आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या जर मान्य नाही केल्या तर येथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रात विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील समस्त शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।